निश्चितपणे आपला एक हक्काचा माणूस आज बारामतीकरांनी गमावलेला आहे। प्रत्येक कार्यकर्त्याच्या, प्रत्येक तिथल्या स्थानिकाच्या या प्रतिक्रिया खूप काही सांगून जातात। एक आक्रोश सध्या बारामतीकरांचा आपण पाहतोय। एक घरातला कोणीतरी माणूस गेल्यासारखा ओक्साबोक्शी प्रत्येक बारामतीतला नागरिक आज रडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। शरद पवार सुद्धा बारामतीमध्ये पोहोचलेत। अजित पवारांच्या निधनावर ममता बॅनर्जींनी सुद्धा ट्विट केलेलं आहे। विमान अपघाताची चौकशी करा असं ममता बॅनर्जी म्हणालेले आहेत। शरद पवारही बारामतीमध्ये पोहोचले। आपण पाहतोय सुनील शेळके हे सुद्धा बारामतीमध्ये ज्या रुग्णालयामध्ये अजित पवारांचं पार्थिव आहे त्या ठिकाणी पोहोचलेत। त्यांना सुद्धा अश्रू अनावर झालेले आहेत। आपण दृश्यांमधून पाहतोय सुनील शेळके सध्या बारामतीतल्या या रुग्णालयाबाहेर पोहोचलेले आहेत। प्रत्येक आतापर्यंत ज्या आमदारांना, ज्या खासदारांना, ज्या नगरसेवकांना, ज्या उमेदवारांना अजित पवारांनी विश्वास ठेवून तिकीट दिली, ज्यांना मोठं केलं आणि ज्यांना मोठं करणार असं आश्वासन सुद्धा दिलं, आज प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच दुःख आहे। ते म्हणजे आपला एक मोठा भाऊ, एक आधारवड आपल्या डोक्यावरून हात काढून अचानकपणे निघून गेला। या दुःखामध्ये प्रत्येक कार्यकर्ता आज बुडालेला आहे। काही वेळापूर्वीची ही दृश्य पाहतोय आपण। अजित पवारांचे पुत्र जय पवार हे सुद्धा रुग्णालयामध्ये पोहोचले। आधीपासूनच तिथे रोहित पवार, युगेंद्र पवार हे सुद्धा रुग्णालयामध्ये पोहोचले होते। अनेक नेते मंडळींनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सुद्धा अंत्यसंस्कारासाठी येणार आहेत।